स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे। ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक अशा वळणावर आली असून मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। पण हा ट्विस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड भडकले आहेत। या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला असून या ट्विस्टमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की येणाऱ्या पुढील भागात नंदिनी ही रडत असते, तेव्हा सर्व कुटुंब नंदिनी सोबत बसलेलं असतं। नंदिनी घरच्यांना सांगते की माझं आई होणं खूप कठीण आहे असं डॉक्टरांनी मला सांगितलं। सगळेजण शांत बसलेले असतात आणि तितक्यात बेल वाजते। त्यानंतर काव्या दार उघडते आणि पार्थ येतो। पार्थ खूपच खुश असतो आणि तो काव्याला उचलून घेतो आणि तो काव्याला आतमध्ये घेऊन येतो आणि काव्या आई होणार असल्याचं सर्वांना सांगतो। त्यानंतर सर्वच जण खूप आनंदी होतात। पण नंदिनी आई होणार नाही याचाच नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो। त्यामुळे मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत। या मालिकेत नुसता निगेटिव्हपणा दाखवत असतात, एकाला चांगलं दाखवतात तर दुसऱ्याला वाईट दाखवतात। आता काव्याला जुळी मुलं होणार आणि त्यातील एक मुलगा नंदिनीला देणार, हेच आता पुढे सिरियल मध्ये दाखवतील। हे काय नवीनच आणलंय, कधीतरी त्या बिचाऱ्या नंदिनीला सुखात दाखवा। सुरुवातीपासूनच नंदिनीच्या मागे फक्त दुःखच लागली आहेत, कधीतरी तिला सुखात दाखवा। मराठी मालिका ह्या फिरून फिरून तिथंच येतात आणि सिरियल वाढवायची म्हणून काहीही दाखवतात। उगाचच काहीतरी दाखवू नका असं म्हणत प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड भडकले असून या मालिकेला ट्रोल करताना दिसत आहेत। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।